कराडमधील रस्ते अपघात प्रकरणी आमदार अतुल भोसले आक्रमक. वेळ प्रसंगी डीपी जैन कंपनीवर गुन्हे दाखल करा. लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार बैठक. सातारा जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्नशील. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही. खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील यात्रा संपल्यानंतर 57 ट्रॉली कचरा हद्दपार. डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पुसेगावात स्वच्छता अभियान. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील लायन्स नॉब आय हॉस्पिटलच्या वतीने वाई तालुक्यातील ओझर्डे येथील पतितपावन विद्या मंदिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने आमदार मनोज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील जनतेसाठी जनता दरबारामध्ये 135 तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड मॅपनुसार काम करावे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचना. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा नामदार शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली. लातूरच्या पालकमंत्रीपदी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच सोलापूरच्या पालकमंत्रीपदी खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली. तर बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांची निवड करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे दिमागदार आयोजन करावे. शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान. गजबजलेल्या मोती चौकात जमले भाजपचे कार्यकर्ते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती.